स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. तुम्ही मगाशी म्हणलात की जुन्नर खतरेमध्ये म्हणजे जुन्नर धोक्यामध्ये आहे. काय नक्की प्रकरण आहे? कोणता प्रकल्प येऊन लागतोय? हा जो अदानी समूहाचा अदानी रिन्युएबल एनर्जीच्या संदर्भामध्ये माळशेज घाट भुरांडे हा जो पंप स्टोरेजचा जो प्रकल्प आहे, या संदर्भात अनेक शंका या ग्रामस्थांच्या मनात आहेत. यामध्ये सरसकट पेसा कायद्याचं उल्लंघन करण्यात येते. हा एमओयू जो आहे, हा एमओयू महाराष्ट्र सरकार आणि कंपनी यांच्यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि असं असताना त्याचा जो एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट जो सर्वे हा अतिशय संशयास्पद अशा पद्धतीचा हा सर्वे. एकतर भूकंप प्रवण 3 क्षेत्रामध्ये हा संपूर्ण भाग येत असताना एकीकडे अवघ्या काही किलोमीटर अंतरावर काही वर्षांपूर्वी माळीणसारखी दुर्दैवी घटना घडलेली आहे. पलीकडे माळशेज घाटामध्ये सातत्यानं दरडी कोसळण्याचं प्रमाण हे आपल्याला बघायला मिळतं. आणि अशा पद्धतीनं भूकंप प्रवण 3 क्षेत्रामध्ये हा संपूर्ण प्रकल्प लादला जात असताना लोकप्रतिनिधींना कुठेही काहीही कल्पना न देता प्रशासनाला पूर्णपणे अंधारात ठेवून हा प्रकल्प लादण्याची जी घाई होती, याविषयी अनेक शंका आहेत. यासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना सुद्धा या आधीही मी या सगळ्या शंका व्यक्त करण्यासाठी पत्र दिलं होतं. आणि आजही मी ही जी जनसुनावणी 21 तारखेला असणार होती, ही जनसुनावणी आमच्या सगळ्या शंकांचं निरसन होईपर्यंत स्थगित करण्यात यावी, यासाठीची मागणी केलेली. अशीच मागणी तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे. आणि या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आधी केलेल्या विनंतीनुसार 19 ऑगस्टला या संदर्भात एक बैठक कंपनीचे अधिकारी असतील, संबंधित विभागाचे अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, संबंधित बाधित गावांचे सरपंच असतील, या सगळ्यांची संयुक्त बैठक माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी आयोजित केलेली आहे. आणि आत्ताची जी जनसुनावणी आहे ही स्थगित केलेली आहे. त्याबद्दल मी जिल्हाधिकारी महोदयांचा आभार मानतो. आणि त्याचबरोबर या प्रकल्पाच्या संदर्भातली संपूर्ण स्पष्टता ही देण्यात यावी. राज्य सरकारनं सुद्धा यामध्ये आग्रही ही भूमिका घ्यावी, ज्यामध्ये एक जर तुम्ही साधी उदाहरणं देतो, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटचं जर आपण उदाहरण बघितलं तर यामध्ये जी जनसुनावणी झालीच नाही कधी, त्यामध्ये जनसुनावणी झाली असे उल्लेख आहेत. यामध्ये या संपूर्ण भागामध्ये एकही सस्तन प्राणी नाही असा उल्लेख या एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट मध्ये आहे. बरं, हा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट करत असताना केवळ माळशेज भोरांडे हा या प्रकल्पाचा एक केला जातो, पण याच भागात दुसरा THDCचा सुद्धा माळशेजचा पंप स्टोरेजचा प्रकल्प होऊ घातलेला आहे. याचा कंबाइंड एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट विषयी कोणीच अवाक्षर सुद्धा काढत नाही. तिसरी महत्वाची गोष्ट ही आहे की यामध्ये जे पाण्याचं जे स्रोत सांगण्यात आलेले आहेत, काळू नदीचा जरी स्रोत दाखवण्यात आला असला तरी सुद्धा उद्या माणिकडोह धरणातून हे पाणी उचलणार नाही का करण्याची मूळ संकल्पना जी होती ती माणिकडोहच्या जलाशयातल्या पाण्याचा वापर ही एक संकल्पना होती. त्यामुळे त्याविषयी साशंकता आहे, जेणेकरून पूर्व भागातला संपूर्ण शेतीचा जो पट्टा आहे हा धोक्याच्या सावटाखाली येतो. आणि तिसरी महत्वाची बाब ही आहे की गेल्या टर्म मध्ये कोपरे मांडवे सारखं संसद आदर्श ग्राम मान्य पंतप्रधानांच्या योजनेतून घेतलं असताना तिथे MI टँक बांधण्यासाठी कृष्णा खोऱ्यातलं कुकडी प्रकल्पातलं वॉटर अकाउंट संपलेलं आहे असं कारण देण्यात आलं. आता मात्र जो आडोशीचा जलाशय तयार होतोय हा कुकडीच्या नाल्यावर तयार होतोय. मग या वॉटर अकाउंटचा आदिवासी बांधवांना पिण्यासाठी पाणी द्यायला वॉटर अकाउंट संपतं, मात्र धनाढ्य उद्योगपतींच्या प्रोजेक्टसाठी मात्र वॉटर अकाउंट शिल्लक राहतं. असा हा दुटप्पी न्याय का? या आमच्या एकूण 9 मागण्या वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या आहेत. आणि यातल्या प्रत्येक ग्रामस्थाचं जोपर्यंत शंका निरसन होत नाही, पेसा कायद्याच्या संपूर्णपणे अंमलबजावणी होत नाही, वन्यजीवच्या संदर्भामध्ये हा जो एक शंकास्पद असा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट आहे, हा कंबाइंड एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट तोही चांगल्या हेतूनं आणि योग्य पद्धतीने केलेला समोर येत नाही, तोपर्यंत या पद्धतीचा प्रकल्प हा तालुक्यावर लादू नये अशी आमची भूमिका आहे. आणि यामध्ये एक फार महत्वाची शंका एक निर्माण होते की अशा पद्धतीचे एकूण 59 प्रकल्प याचा MOU हा महाराष्ट्र सरकारनं केलेला आहे. मग 3 डॉट जर जोडायचे झाले तर एक फारच वेगळा आणि गहन प्रश्न तयार होतो. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे याचं जरूर उत्तर त्यांच्याकडून मी अपेक्षित धरतो की एकीकडे इंडिया US ट्रेड डील मध्ये डेटा सेंटर मध्ये फ्री ऍक्सेस, डेटा फ्री ऍक्सेस हे एक फार वादग्रस्त असा एक कलम, एक मसुदा आहे ज्याविषयी अजूनही कोणतंही स्पष्टीकरण हे आपल्याला मिळत नाही. त्याचवेळी माननीय मुख्यमंत्री 3ऱ्या मुंबईचं सूतोवाच करतात. या 3ऱ्या मुंबईचं इकॉनॉमिक इंजिन हे डेटा सेंटर असेल असं सांगितलं जातं. अमेझॉनचं फार मोठं, जगातलं सगळ्यात मोठं डेटा सेंटर हे या 3ऱ्या मुंबईत येणार अशी एक चर्चा येते, ज्याचं केंद्रस्थान साधारणतः अंबरनाथच्या आसपास आहे असं बोललं जातं.
अमेरिकेत जर आपण बघितलं तर सगळ्या डेटा सेंटरच्या परिसरातली गावं असतील, शहरं असतील, इथे पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष झालं. दर तासाला काही ट्रिलियन लिटर पाणी हे डेटा सेंटरच्या कूलिंगसाठी लागतं आणि डेटा सेंटरच्या कूलिंगसाठी वापरलेलं पाणी हे नंतर पिण्यायोग्य राहत नाही. त्यामुळे अमेरिकेतल्या या अनेक शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष तयार झालंय. आणि असं असताना आपण तिसऱ्या मुंबईचं इकॉनॉमिक सेंटर हे डेटा सेंटर ठेवतो आहोत. आणि मग जिथे महाराष्ट्राचं एनर्जी प्रोजेक्शन जर आपण बघितलं तर 2030 पर्यंतचं एनर्जी प्रोजेक्शन हे साधारणतः 30 ते 35,000 मेगावॅट असताना आता 59 पंप स्टोरेजचे प्रोजेक्ट करून 80,000 मेगावॅट वीज निर्मितीचं वीज स्टोरेजचं उद्दिष्ट हे ठेवलं जात आहे. आणि मग प्रश्न उपस्थित होतो, हे या डेटा सेंटरसाठी लागणाऱ्या पाण्याची तरतूद तर नाही ना. म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवून, आदिवासी बांधवांच्या तोंडचं पाणी पळवून, सह्याद्रीचा इको सेन्सिटिव्ह झोन पूर्णपणे धोक्यात घालून हे नेमकं कोणासाठी केलं जात आहे, हा एक प्रश्न या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आमच्या मनात तयार होतो.